पण जर का ऑफ स्क्रीन पण आपण खूप चांगले मित्र असू ना, तर ते स्टेजवर काहीतरी त्याचं एक मॅजिक वेगळं निर्माण होतं. आणि ते मला ही फिल्म करताना खूपच जाणवलं. म्हणजे जसं शुभंकर सोहमचा कॅरेक्टर प्ले करतो, ऋता कन्नीचं आणि वल्लरी निशाचं, आमचा 4 जणांचा ग्रुप आहे. आणि बेसिकली आम्ही 4 जण, मी शुभंकर बरोबर फर्स्ट टाइम काम केलं, वल्लरी बरोबर पहिल्यांदा. काही वेळा आम्ही ॲक्टर्स आहोत, त्याचं मला खूप चांगलं काय वाटतं की आम्हाला असे अनेक प्रसंग, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक भावना अनुभवायला मिळतात ज्या खऱ्या आयुष्यात आम्ही कधी अनुभवलेलं नाही. आम्ही किस्से केले. म्हणजे 7चं शूट असताना मी आणि शुभंकर 5:45ला कसे पहाटे घरी आलो आणि हॉटेलवर येऊन आवरून लगेच कसे गेलो वगैरे वगैरे. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 8 मार्चपासून कन्नी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने ऋषी आपल्यासोबत आहे. सर्वात प्रथम तुझं स्वागत आहे. तर काय सांगशील की ही फिल्म तुझ्यापर्यंत कशी आली? कारण हा एकदम विषयच, म्हणजे नाव थोडं कन्नी म्हटलं आपल्याला लवकर लक्षात येत नाही. ज्यांना ते खेळाशी जे रिलेटेड आहेत त्यांना ते कळतं की बाबा कन्नी कशाला म्हणतात, पण मोस्टली बाकीच्या लोकांना कळत नाही. तर तू पहिला थॉट काय होता फिल्म घेण्यामागे? फिल्म घेण्यामागे खरं तर ना, समीर सर, आमचे डिरेक्टर समीर जोशी, त्यांचा मला एक दिवशी फोन आला की अशी मी एक फिल्म करतो आहे अँड दॅट फिल्म इज बेस्ड ऑन फ्रेंड्स. आणि त्याच फोनवर म्हणजे लिटरली माझ्या 15 ते 20 मिनटात तो एक फोन कॉल असेल. आणि तेव्हा ते म्हणले की मला मी भूषणची भूमिका करतो, तर ह्या कॅरेक्टरसाठी मला तूच दिसतोयस, तर मला तू हवा आहेस फिल्ममध्ये. मग मी अर्थात गोष्ट काय, हा पहिला प्रश्न कोणाचाही असतो. मग त्यांनी मला फोनवरच गोष्ट नरेट केली आणि नरेट केल्यानंतर मला ती फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटली. कारण जसं तुम्ही आता म्हणाल की कन्नी हा पटकन शब्द माहीत नसतो अनेक जणांना, पण ॲक्च्युली फिल्ममध्ये तिचं नाव कल्याणी आहे आणि तिला प्रेमाने जसं आपण पुष्करला पुष्क्या म्हणतो तसं कल्याणीला कन्नी हे आमच्या मित्रांकडनं तिला ठेवलेलं नाव आहे. पण अर्थात तिचा पतंग आणि खूप घट्ट सगळ्या जणांना एकत्र धरून ठेवण्याशी फार संबंध आहे. आणि त्यामुळे ती फिल्म मला अट्रॅक्टिव्ह वाटण्यामागचं कारण दोन होते. एक तर अप्रतिम गोष्ट म्हणजे लंडनमध्ये फिल्म शूट करण्यामागचं कारण खूप स्ट्रॉंग आहे फिल्ममधलं. म्हणजे असं नाही की बाबा कुठली गोष्ट कोल्हापूरमध्ये शूट होऊ शकते अशी गोष्ट नाही. ही गोष्ट खरं तर लंडनमध्येच शूट गेली पाहिजे असा त्या गोष्टीचा एक भाग होता. तो मला खूप आवडला. आणि दुसरं म्हणजे माझं पात्र खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्याकडे एक विटी सेन्स ऑफ ह्युमर आहे. त्याच्याकडे खूप स्पष्ट तोंडावर बोलण्याची शक्ती आहे. मग मला असं वाटतं की मित्र असा फक्त नसावा की जो फक्त मोटिवेट करतो. मित्र असे असावे जो खूप चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसाइज करतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण आपल्यातला माणूस म्हणून आणि म्हणजे वी ग्रो राईट. सो मला ह्या 2 कारणांमुळे मी फिल्म घेतली. आपण ज्या पद्धतीने आपण मैत्रीवर या ठिकाणी भाष्य केलं, तर तुला वैयक्तिक ऋषी म्हणून या फिल्ममधून रिलेशनबाबतची कोणती गोष्ट जास्त स्पष्ट आता अजून झाली? ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन. मला असं नेहमी वाटतं, मग ही माझी पहिली फिल्म आहे. ह्याच्या आधी मी थिएटर खूप केलेलं आहे. मी पेट पुराण नावाची सिरीज केली, दादा एक गुड न्यूज नावाचं कमर्शियल पदाचं एक नाटक झालं. या सगळ्यामध्ये मला एक काय जाणवलं होतं पर्सनली की ज्या माणसांबरोबर मी आता अर्थात स्टेजवरती काम करताना, जर का स्टेजवर तो माझ्या एका मित्राचं काम करतोय, तुम्ही माझ्या एका मित्राचं काम करताय, तर स्टेजवरती आपण करणारच आहोत आणि त्याची मजा येणारच आहे. पण जर का ऑफ स्क्रीन पण आपण खूप चांगले मित्र असू ना, तर ते स्टेजवर काहीतरी त्याचं एक मॅजिक वेगळं निर्माण होतं. आणि ते मला ही फिल्म करताना खूपच जाणवलं. म्हणजे जसं शुभंकर सोहमचा कॅरेक्टर प्ले करतो, ऋता कन्नीचं आणि वल्लरी निशाचं, आमचा 4 जणांचा ग्रुप आहे. आणि बेसिकली आम्ही 4 जण, मी शुभंकर बरोबर फर्स्ट टाइम काम केलं, वल्लरी बरोबर पहिल्यांदा काम केलं, ऋता बरोबर मी आधी खूप काम केलं. पण शुभंकर आणि वल्लरीवर सरप्राईज असतो. मी शुभंकर आणि मी एकत्र रूम शेअर करायचो आणि आम्ही खूप सिमिलर होतो. म्हणजे आम्हाला दोघांना खूप सिमिलर गेम्स खेळायला आवडतात. आम्ही फोन ॲडिक्ट्स आहोत काही पद्धतीचे. आणि मग आम्ही कटमध्ये पण एक गेम खेळायचो. इतके आमचे बॉन्डिंग झालं होतं बिकॉज वी थिंक लाईक अ लॉट ऑफ थिंग्स. आणि त्याच्यामुळे मला असं जाणवलं की इतकं चांगलं जेल झालो ना आम्ही 4 जण की त्याच्यामुळे आम्हाला काही असं एक्स्ट्रानाईज करावं लागलं. काही सीन्समध्ये इतकं नॅचरली, इतकं फ्लुइडली, इतकं ऑर्गॅनिकली काही गोष्टी आल्या. त्यामुळे ते करताना इतकी मजा येत होती. आणि प्लस समीर दादांनी आम्हाला एक थोडा फ्री हँड दिला होता की तुम्ही करा. आणि मग असं म्हटल्यानंतर कोण अभिनेता थांबेल? देन आपण पण आपल्याकडनं अनेक गोष्टी देतो ना. आणि तसं एक 2 साइडेड कॉन्व्हर्सेशन होत गेलं. त्यामुळे मजा आली खूपच. म्हणजे मला ह्याच्यातनं टेकअवे काय मिळाला की मला असं वाटतं की मैत्री फक्त फिल्मपुरती आधारित राहील असं मला वाटत होतं. माझी आणि शुभंकरची, माझी आणि वल्लरीची, अजिंक्याबरोबर मी कमी काम केलं पण तरी माझी आणि अजिंक्यची. पण तसं झालं नाही.
फिल्म झाली ती झाल्यानंतर पण आम्ही टचमध्ये राहिलो. आमचे ग्रुप्स आहेत, आम्ही त्यावर बोलतो, मजा करतो, आम्ही वेगवेगळे भेटतो. आम्ही मध्ये 5 गणी ट्रिपला गेलो होतो. मग इट इज नॉट ओनली अबाउट द फिल्म, इट इज आमची पण त्याची खरी मैत्री झाली. तर बरोबर. आणि पाहतो की ज्या पद्धतीने म्हटलं की या चित्रपटाचं कॅरेक्टर जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलणार आहे, तर तेवढ्याच प्रमाणात ऋषी हा सुद्धा तू स्वतः स्पष्ट बोलणार आहेस का? कारण काय होतं, आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात स्पष्ट आपल्याला थोडंसं आवडतं घ्यावं लागतं, तर ते कसं बघतो तू? नाही म्हणजे आता जसं तुम्ही म्हणलात तसं, तरी पण मी म्हणजे बाकी सगळ्यांपेक्षा जास्त स्पष्ट असेल तर तो मी असेल असं मला वाटतं. आणि मी आणि शुभंकर म्हणजे खरं तर तसं अजिंक्य नाही. अजिंक्य इज व्हेरी रिझर्व्ड अबाउट सम थिंग्स. नाही पण जोक्स अपार्ट, भूषण अजिबात तसा नाही आहे. एक गोष्ट मला खटकली, मला आवडली नाही, तोंडावर तो सांगतो मला आवडली नाही, विषय संपला. ही डझंट केअर की त्या व्यक्तीला काय वाटतं, मग तो मला मित्र म्हणून आता कसं ट्रीट करेल, त्याला काही घेणं देणं नाही. आणि हा फार वेगळा स्वभाव आहे ना एका व्यक्तीचा, भूषणचा, जो माझ्यात अजिबातच नाही आहे. आणि मला पण अनेक जणांना सांगायला आवडतं की मला तो आवडत नाहीस, पण मला ते कधी करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मला काही वेळा आम्ही ॲक्टर्स आहोत, त्याचं मला खूप चांगलं काय वाटतं की आम्हाला असे अनेक प्रसंग, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक भावना अनुभवायला मिळतात ज्या खऱ्या आयुष्यात आम्ही कधी अनुभवलेलं नाही आहेत. आपले जुन्या आठवणी पण येतात, आपले जुने मित्र, कॉलेज फ्रेंड. तर ते संपल्यानंतर तू आल्यानंतर कोणत्या मित्रांना किंवा तुमच्या कोणत्या ग्रुपला पुन्हा एकदा भेटला? आता कसं आहे, मी पुण्याचाच आहे आणि पुण्याचा असल्यामुळे म्हणजे पुरुषोत्तम फिरोदे आहे, सगळं करून मी आलेलो आहे. त्यामुळे माझा एक खूप छान मोठा आमच्या मित्रांचा सगळा ग्रुप आहे. तर मी कोणी कुठेही काम करून आलो ना की मग आमच्या ग्रुपमधलं चांगलं मला काय वाटतं, आम्ही कोणी कुठेही काम करून आले की आम्ही सगळे एकत्र येतो, एकमेकांची एक्सपिरियन्सेस शेअर करतो. माझ्याबद्दल हे झालं, मी सांगतो माझ्याबद्दल हे झालं, आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना अनाहूतपणे एज्युकेट करतो की काय होतं आणि काय नाही. त्यामुळे माझे इथे पुण्यात असे अनेक मित्र आहेत ज्यांच्याशी येऊन सगळ्या आमच्या कन्नी फिल्मबद्दलचे किस्से मी डिस्कस केले. काय लंडनमध्ये आम्ही किस्से केले. म्हणजे 7चं शूट असताना मी आणि शुभंकर 5:45ला कसे पहाटे घरी आलो आणि हॉटेलवर येऊन आवरून लगेच कसे गेलो वगैरे वगैरे. त्यामुळे सगळेच म्हणजे असं म्हणणं एक स्पेसिफिक मित्र नाही, आमचा अख्खाच ग्रुप आहे. दादा आता चित्रपटाबद्दल कृष्णाला काय आव्हान करशील? कन्नी हा चित्रपट मैत्रीचा आहे, प्रेमाचा आहे, अनडाऊटेडली आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती एक जी घरी बसून आपण एक स्वप्न पाहतो की मला कदाचित काही वर्षांनी हे करण्याची इच्छा आहे, मला ते करण्याची इच्छा आहे, तर या सगळ्या इच्छांवर खरे उतरून एक व्यक्ती त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकते याची ती फिल्म आहे. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला लागणारी मित्रांची कन्नी म्हणून या फिल्मचं नाव कन्नी आहे. त्यामुळे तो मित्रपरिवार जो एकमेकांना सपोर्ट करत करत वर जातो आणि कोणाला हात हवा असेल तर तो कुठलाही पद्धतीचा विचार न करता निष्प्रभपणे हात देतो, तर दॅट इज कन्नी फॉर मी. त्यामुळे म्हणून सगळ्यांनी ती फिल्म पाहावी. कारण मैत्री करण्याचं असं कुठलं एज नसतं. 3 वर्षाच्या मुलांची पण मैत्री असते आणि आपल्या अगदी म्हणजे 80 वर्षांपर्यंत ती मैत्री टिकते. त्यामुळे कुठल्याही एज ग्रुपला ही फिल्म रिलेट होणार आहे.